पुण्यातून मोठी बातमी। पुण्याच्या बावधनमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीला तब्बल आठवड्याभरापासून मारहाण करण्यात येत होती अशी माहिती समोर आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर 1-2 नव्हे तर तब्बल 30 मारहाणीच्या खुणा आहेत आणि यातील 15 जखमा मृत्यूच्या आधीच्या आहेत तर 11 जखमा मृत्यूच्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। शवविच्छेदन अहवालात आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर कोर्टाने कोठडी वाढवून दिली। 3 आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना 17 तारखेला अटक केलेले होते। त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर 21 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती। 21 आपण ती 26 पर्यंत वाढवून घेतली होती। काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केला होता। त्याच्यात मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत। त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता। न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे।